शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 1 जून पर्यंत आहे। सोमवारपासून अर्ज विक्री सुरू झाली असून पहिल्या 2 दिवसात 13 इच्छुकांनी एकूण 22 अर्ज नेले, पण अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही। पहिल्या दिवशी 9 इच्छुकांनी 16 अर्ज नेले होते, दुसऱ्या दिवशी आणखी 4 जणांनी 6 अर्ज नेले। उमेदवारी अर्ज नेलेल्यांमध्ये एकही मोठं नाव नसून हौसे खातर उमेदवारी अर्ज नेले असल्याची चर्चा आहे। दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीत आकडे जुळणार नसल्याने महाविकास आघाडीचे अवसान गळालं असल्याची चर्चा सुरू झाली आहे। शहरातील लाल टाकी परिसरात असलेल्या अनिता वाईन शॉप समोर एका तरुणावर 4 अनोळखी इसमांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कोयत्या सदृश्य लोखंडी वस्तूने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री 11:15 वाजेच्या सुमारास घडली। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 4 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। जखमी रोहित बबन शिंदे यांनी मंगळवारी पहाटे फिर्याद दिली। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की रोहित शिंदे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। सोमवारी रात्री 11:15 वाजेच्या सुमारास ते त्यांचा मित्र करण माळी यांच्या सोबत जात होते। जिल्हा परिषदेत बनावट जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी चर्चांना उधाण आलंय। राहता पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या शाखा अभियंत्यांच्या अवैध जात प्रमाणपत्रामुळे त्यांचा पदावनतीचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय। या निर्णयाने जिल्हा परिषद सेवेतील प्रवर्गातील सर्वच कर्मचाऱ्यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी केली जावी असाही सूर निघत आहे। जिल्हा परिषद बांधकाम उत्तर विभागाअंतर्गत राहता पंचायत समितीमध्ये कार्यरत शाखा अभियंता हे 1997 मध्ये सहाय्यक कनिष्ठ अभियंता पदावर नियुक्त झाले होते। त्यानंतर त्यांना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व पुढे कनिष्ठ अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली आहे। 2012 पासून त्यांना राजपत्रित अधिकाऱ्याचा दर्जाही लागू झाला होता। शहरातील बिशप लॉइड कॉलनी मकासरे क्लब समोर पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर लोखंडी पाईप आणि धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात जयवीर खरात हा तरुण जखमी झाला। त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी प्रवीण मधुकर सोनवणे यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस अंमलदार दीपक गांगर्डे आणि प्रवीण पंडागळे करीत आहेत। शहरातील सोलापूर रस्त्यावरील वाकुडी फाटा येथे असणारी एक पान टपरी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडल्याची घटना समोर आली आहे। चोरट्यांनी टपरीचं कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि रोख रकमेसह महागड्या सिगारेटचे बॉक्स असा एकूण 45,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। या प्रकरणी कौस्तुभ बाळासाहेब राहिंज यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास हवालदार आय पठाण करीत आहेत। शहराची खबरबातमध्ये इथे संपतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।